आता तुझी स्कूलची बस बंद करूया आणि मेट्रोनी जाईल. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर तुम्ही वाट बघत असाल आपल्या परतीच्या व्हिडिओची, तर काही कारणामुळे आपण तो व्हिडिओ बनवता नाही आलं, पण काही टेन्शन नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपल्या बेलापूरपासून पेंडरपर्यंत तलोजापर्यंत जी मेट्रो रेल्वे चालू झालेली आहे त्याचाच एक्सपिरियन्स घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे, किती स्टेशन आहेत, किती फेअर आहेत आणि किती वाजेपर्यंत सुरू होते की आणि किती वाजता बंद होते, ते सर्व माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मी आहे चला आलोय आता आपण रेल्वे मेट्रोच्या आतमध्ये. आणि इथे बघा पहिलाच खर्च झालाय आपल्याला, पार्किंगवाला आलाय आणि पार्किंगची भरपूर सारी स्पेस आहे. कुठेही तुम्ही आपली गाडी जाऊन म्हणजे ट्रेन पकडून मेट्रो पकडून जाऊ शकता. भारी आहे ना? हां मित्र, हा पहिला स्टेशन आहे की आपला तलोजाला पहिला स्टेशन आहे? तलोजापासून सुरू होतंय पेंदर ना? हां पेंदर हा पहिला स्टेशन आहे, हा लास्ट स्टॉप आहे ना? हां बेलापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एकदम चिटकूनच आहे. किती झालं? 10 रुपये 10 रुपये पेमेंट झालेला आहे आपला. सकाळी कितीला सुरू होतं? 5ला 5-5:30ला ना? आणि रात्री 10 बजे तक लास्ट. हां आणि बेलापूर टर्मिनल म्हणजे 4 एंट्री आहेत, सॉरी 3 एंट्री आहेत. ही बघा, गेट नंबर 3, हा गेट नंबर 2 आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच गेट नंबर 1. बेलापूर ईस्टला उतरताय तुम्ही तर तिकडनंच एक एंट्री आहे. आपण या गेटनी जाऊया. हां बेलापूर टर्मिनल गेट नंबर 2नी जाऊया. आणायला बघा. सेफ्टीच्या वरती येत आहे. तर सिडको नवी मुंबई मेट्रो महा मेट्रो अनया आलोय. इकडे लिहिलंय कॉनकोर्स. बापरे उमा, हॉटेलमध्ये नेहमी मेन कोर्स ऐकलेला आहे, आता कॉनकोर्स काय आहे इकडे बघूया. हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे. उमा चालली तिकीट घ्यायला. भाडं लिहिलेलं आहे इथे. बेलापूरवरनं RBIला जात आहे तर 10 रुपये, बेलपाड्याला जात आहे तर 10 रुपये, उत्सव चौकला 15 रुपये, केंद्रविहारला पण 15, खारघरला 20 आणि शेवटचा जो स्टेशन आहे पेंदर त्याला 40 रुपये. आणि हा जो भाडा लिहिलेला आहे तो सिंगलचा आहे, कारण डबल तिकीट इकडे मिळत नाही. जर तुम्ही परत येत आहे तर तुम्ही परत तिकीट काढायचा. हे बघा आणायला तिकीट मिळालं आहे. हे बघा कसा तिकीट आहे. नवी मुंबई मेट्रोचा हे आहे. खूप भारी फील होते ना? दुबई सारखं वाटतंय तुला? क्रेडिट कार्ड सारखा होता आणि इकडे कॉइन आहेत कॉइन. नमस्कार. हो काढूया. काय नाव तुमचं? हो अमृताताई आहे तिकडे. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करताय? हां कसं वाटतंय आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू झालं? खूप लवकर 13 वर्ष लागली ऑलमोस्ट. चालेल. हो कुठे राहताय तुम्ही? 30. अच्छा खारघर. म्हणजे खारघर तलोजावाल्यांसाठी खूप चांगली झाली ना? नाहीतर तुम्हाला स्टेशनला यायला हो खूप फेअर लागायचं ऑटोनी. अरे खूप छान आहे. चला हां तर बघा सिडको मेट्रोवाल्यांना खूप शुभेच्छा भेटतात आपल्या खारघर तलोजावाल्यांकडनं. चालेल थँक्यू. बरं वाटलं भेटून. अरे खूप सुंदर. आणि आलोय आता वर. 8च्या नंतर येत आहे, पूर्ण खाली आहे ना? असं वाटतं आपली प्रायव्हेट आहे ही. बघा आणखी एक लागली. आता हीच आपल्याला घेऊन जाईल. कुठपर्यंत स्टेशन कुठपर्यंत तिकीट काढलंय? मी सेंट्रल पार्क पर्यंत सेंट्रल पार्क पर्यंत काढलंय ना?
हां पेंदर लास्ट आहे, 40 रुपये भाडं आहे. म्हणजे आपण मेट्रोशी खूप ट्रॅव्हल केलेलं आहे, पण आपल्या इथे बेलापूर मध्ये जिथे आपण राहतात तिथे मेट्रो चालू केलंय म्हणजे ते खूप भारी वाटतं. बरोबर बरोबर. खूप एक्साइटमेंट आहे. हां म्हणजे उमा बेलापूरमध्ये राहते, तिला जास्त यूज होणार नाही तरी पण एक्साइटमेंट लेवल बघा. आपले इथे आले ना नवी मुंबईला सगळ्यांसाठी पण आहे. तलोजावाला आणि खारघरवाल्यांचं तर नेक्स्ट लेवलचं आहे. पण जे काही आहे आपल्या देशाची प्रगती होते हे बघून खूप भारी वाटते. तिला स्कूलमध्ये सोडू शकतो. हां आणि आता तू स्कूलची बस बंद करूया आणि मेट्रोनी जाईल. ओके शाळेत 6 वाजता निघायला लागेल. चालेल, 5 वाजता सुरू होते. उमेशचा घर आहे पेंदरमध्ये. आता घर असता उमेश, आता घरी असताच उमेश तर येऊन जाऊन आरामात झाला असता. बहिणीकडे यायचं परत घरी जायचं. तर इथे इंडिकेटर आहेत, तर इंडिकेटरमध्ये फिक्स टाइम नाही दिलेला की किती वाजता मेट्रो येईल, किती मिनिटामध्ये येईल ते दाखवलेलं आहे बघा. आता थोड्याच टायमाने आपली मेट्रो येणार आहे. मस्त LCD आहे ज्याच्यामध्ये काही माहिती दिलेली नाही, पण स्टेशन कुठलं येते ते तुम्हाला बघू शकता. बघा नेक्स्ट स्टेशन आता खारघर विलेज आहे आणि इकडे मस्त इंडिकेटर दिलेले आहेत ज्याच्यावरनं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तुम्ही कुठं आहेत. आता हे बघा उत्सव चौक ब्लिंक होतोय. आता उत्सव चौकचा सर्कल येणार आहे. व्ह्यू नाही भेटला पर येताना चांगला व्ह्यू भेटेल. हे बघा जुडिओ आला, मम्मा खुश झाली. कसं वाटलं उमा? नो वर्ड्स. मस्त आहे ना? हां पण स्टेशन जवळ असल्यामुळे एवढी काय स्पीडमध्ये पडत नाही, पण मस्त नजारे खूप छान मिळतात आपल्याला. लोक वावला असं करतात ना, इतकाच असे मला इतकं आवडलं. अरे वा. हे बघा आणखी आपली मंडळी मिळाली. कशी वाटते आपली नवी मुंबईची मेट्रो? मस्त ना? हां तुम्ही कुठे गेलेले? फिरायला गेलेले? बेलापूरला गेलेले. हां बेलापूरवरनं चाललेत बघा खारघरला. हाय, काय नाव तुझं? आयुषी आहे बघा इकडे. कसं वाटतंय? हां लोकल ट्रेननी जायचीच ना, आता मेट्रोनी चालली. हां हॅपी बर्थडे ॲडव्हान्समध्ये. हां चला. जो दरवाजा जिकडे उघडणार तिथे लाईट ब्लिंक होत असते. हां हे बघा इकडे ब्लिंक. चलो तर फायनली आलोय बाहेर. तर आतापासून आपल्याला सेंट्रल पार्कला यायचं असेल तर मस्त एकदम आपल्याला सेंट्रल पार्कच्या जवळच स्टेशन आहे. आता जवळ आहे की लांब आहे ते खाली उतरल्यावर समजेल. हा बघा सेंट्रल पार्क रेल्वे स्टेशन.
म्हणजे प्रत्येक स्टेशनला 2 प्लॅटफॉर्म आहेत. फक्त आपल्या बेलापूर जिकडनं स्टार्ट आहे आणि एंड आहे तिकडे बहुतेक 3 असतील. आणि जर तुम्ही सेंट्रल पार्कला उतरताय तर बघा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आहे, तिथंच जवळच आहे तिकडनं. अनायाची शाळेची हे असली काय बोलतात त्याला पॅरेंट्स मीटिंग PTM का मम्मा इकडनं यायचं. हां इकडनं जवळच आहे, रिक्षा पकडून जा. आणि सेंट्रल पार्क पण इकडे येत आहे तर डायरेक्ट सेंट्रल पार्क नाही येत, थोडासा रिक्षाने प्रवास करायला लागेल किंवा वॉकिंग जाऊ शकता तुम्ही. चला आता आलोय, आपलं काही काम नव्हता, आपण फक्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलोय आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तर जाऊया आता परत. हां आपण तो उत्सव चौकचा व्ह्यू चांगला कॅप्चर करूया. ओके, खूप भारी व्ह्यू आहे तो. व्हिडिओमध्ये तुम्हाला परतीचा प्रवास नाही दाखवला ना, तर या व्हिडिओमध्ये येताचा आणि जाताचाही प्रवास दाखवते बघा. हां आणि आणखी या ट्रेनबद्दल माहिती पडलं, म्हणजे मेट्रो लाईनबद्दल माहिती पडलं की 11 किलोमीटरची ही टोटल लाईन आहे आणि प्रत्येक 1 किलोमीटरवरती स्टेशन आहे. 11 स्टेशन आहेत बेलापूरपासून. आणि इकडे जी सिक्युरिटी फोर्स आहे ती CISF नाही आहे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आहे इकडे. तर गुगलवरती आम्ही सर्च केलं ते सिटिंग कॅपॅसिटी किती आहे, तर एकूण 3000 दाखवते ना, म्हणजे सिटिंग आणि स्टँडिंग दोन्ही असतील. आणि जर प्रत्येक स्टेशनवरनं म्हणजे एक ट्रेन गेली की दुसरी ट्रेन 15 मिनिटांनी असते, अशी फॅसिलिटीज आहे. तर ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. 40 रुपये रिटर्न तिकीट आहे पहिल्या स्टेशनपासून शेवटच्या स्टेशनपर्यंत. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता आपण मस्तपैकी कोणता उत्सव चौकचा जो आपला आणि बघा इकडे जितू आलेकर आणि तुमचं नाव काय? प्रथम पाटील इकडे आणि रोहन पण आहे इकडे. चाललेत पहिल्यांदा चाललेत काय? जा जा घ्या अनुभव घ्या, खूप छान अनुभव आहे, मस्त ट्रेन आहे. चला थँक्यू. नमस्कार. चला थँक्यू, खूप चांगली सोय केली तुम्ही. चला तर आलो आम्ही आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर. आणि तुम्ही जर बेलापूरला येत आहे तर बेलापूरवरनं तुम्हाला ऑटो, बस आणि रेल्वे लोकल सर्व काही मिळून जाईल ना. म्हणजे तलोजावरनं जे स्ट्रगल करायचे खारघरपर्यंत पोचायला त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा आहे ना ही. हां मस्त एकदम बसा, 12-15 मिनिटामध्ये तुम्ही इथपर्यंत पोचू शकता. तर आज आपला असा प्रयत्न होता, म्हणजे जी बेलापूरवरनं तलोजापर्यंत जी रेल्वे सुरू झालेली आहे, मेट्रो सुरू झालेली आहे, त्याचा प्रवास, त्याचा अनुभव घेण्याचा आणि सर्व काही तुम्हाला माहिती देण्याचा. तर घरी बसल्या तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा काही राहिली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, ती आम्हाला पण भेटेल, म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला पण समजेल. आणि ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल, आणण्याचा एक्साइटमेंट आवडला असेल, नवी मुंबई मेट्रो आवडली असेल, सिडकोनी जो प्रोजेक्ट बनवला आहे तो आवडला असेल, व्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. पहिला काय बोलायचो? सबस्क्राईब. आता काय बोलतो? सबस्क्राईब करा. असा ठेवा सबस्क्राईबचा बटन, बिलकुल लाल दिसला नाही पाहिजे.